जय जय राम कृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज विरचित भावार्थ रामायण संक्षिप्त कथा स्वरूप बालकांड अध्याय 5. आपण आता सुरू करत आहोत. 4थ्या अध्यायापर्यंत आपण पाहिले दशरथाने केलेल्या यज्ञामध्ये त्याला पायसदान मिळालं. त्याचं त्यांनी आपल्या 3 राण्यांमध्ये विभागणी केली. त्यानंतर राण्यांना यज्ञ देवतेच्या यज्ञात केल्या गेलेल्या आकाशवाणीनुसार डोहाळे लागले होते आणि ते पुरवण्यासाठी, ते डोहाळे विचारण्यासाठी दशरथ तिथे गेला. दशरथ राजांनी जेव्हा प्रत्येक राणीला तिचे डोहाळे विचारले तेव्हा कौसल्या राणीचे सात्विक डोहाळे पाहून त्याला फार आनंद झाला. सुमित्रेलाही जे डोहाळे लागले होते ते मोठ्या भावाच्या म्हणजेच श्रीरामांच्या सेवेसाठी धाकटा भाऊ लक्ष्मण याच्याच रूपाचे डोहाळे लागलेले होते. हे आपण मागील अध्यायात पाहिले. दोहत निरूपण म्हणजेच डोहाळे लागलेले होते त्याचे निरूपण मागच्या अध्यायात झालेले आहे. आता आपण पुढच्या अध्यायाकडे वळूया. श्री गणेशाय नमः. श्री सीताकांत स्मरणम. जय जय राम. श्री रामचंद्राय नमः. राणी देहभानावर आली. दशरथाने तिला डोहाळे विचारले तेव्हा ती म्हणाली, मी राम आहे. कौसल्याला समाधी लागली होती आणि त्या समाधीतून तिला भानावर आणण्यासाठी दशरथ राजाने स्वतः समाधीतून तिला जागा केलं. त्यावेळचे तिचे हे उद्गार, मी राम आहे आणि पूर्ण रामचरित्रच पुढे जसे घडणार होते तसेच हे सारे मीच करणार आहे असे रामाच्याच भूमिकेत शिरून ती म्हणत राहिली. तिच्या अवस्थेचा काहीच अंदाज राजाला करता येईना. त्याने लगबगीने वसिष्ठांना बोलवले. ते आले. त्यांनी तिची राममयता जाणली आणि तेही स्वतः भावावस्थेत जाऊन मूर्छित पडले. राजाला काय करावे तेच कळेना. वशिष्ठ आणि कौसल्या या दोघांना भूतबाधा झाली की काय? वशिष्ठ याच स्थितीत मरण पावले तर मलाच त्यांच्या मृत्यूचे पाप लागेल असाही विचार मनात येऊन तो फार चिंताग्रस्त झाला. पण तेवढ्यात वशिष्ठ देहभानावर आले व त्यांनी दशरथाला कौसल्याला होणारा पुत्र हा परमात्मा विष्णूच आहे आणि तो देव कार्य करणार आहे असे समजावून सांगितले. तेव्हा दशरथाला अत्यानंद झाला. तो परम आदराने वशिष्ठांच्या पाया पडला. श्री एकनाथ महाराज म्हणतात, आता अजन्मा जन्मासी आला. ही परम पावन कथा श्रवण करावी. श्री भावार्थ रामायण बालकांड कौसल्या दोहत निरूपण नावाचा 5वा अध्याय समाप्त. आता याच्या पुढे बालकांड अध्याय 6 आपण सुरुवात करत आहोत. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. अजन्मा श्री विष्णू आता जन्म घेणार आहे हे सर्व देवतांना विदित होते. त्यावेळी सर्व सोहळा पाहण्यासाठी अयोध्येच्या वर आकाशात देवांनी एकत्र येऊन तो आनंद घेण्याचे ठरवले. गगनात विमानांची दाटी झाली. चैत्र शुद्ध नवमीचा दिवस. सूर्य माध्यान्नी आला. अभिजित मुहूर्त आला. उत्तम ग्रहस्थिती होती. त्यावेळी श्री विष्णूने कौसल्याच्या सन्मुख धनुर्धारी रामाच्या सुंदर श्यामल बाल रूपात प्रकट होऊन तिला दर्शन दिले. श्रीरामाच्या शरीरावर अपादमस्तक सर्व शुभचिन्हे विराजित होती. त्याचे ते सुलक्षणी दिव्य शरीर पाहून कौसल्या आनंदातिशयाने अष्टसात्विक भाव येऊन मूर्छित पडली. नंतर ती भावावस्था ओसरली आणि कौसल्याने त्या श्री रामचंद्राला म्हटले, हे रघुनाथा, या बालस्वरूपात तू स्वयमेव स्वतंत्रपणे प्रकट होशील तर तुझी मी जननी व तू माझा पुत्र अशी कीर्ती होणार नाही. तेव्हा तू नवजात अर्भकाच्याच रूपाने जन्म घ्यावास. ते ऐकून श्री विष्णूने ते रूप आवरून घेतले व तो अर्भक झाला. आपल्या पायाचा अंगठा हाताने तोंडात घालून तो चोखत आहे अशा स्वरूपात तो बालक राम शोभू लागला. कौसल्याला पाना फुटला. देवांनी साऱ्या नगरीवर पुष्पवर्षाव केला. सनकादिक, नारद आणि ब्रह्मा, शंकर, इंद्र आणि इतर सर्व देवता रामाच्या दर्शनासाठी तेथे एकवटल्या. नगरीत उत्साहाला उधाण आले. प्रत्येक घर, प्रत्येक मार्ग, प्रत्येक मंदिर, प्रत्येक यज्ञ मंडप शृंगारला होता. चंदन, केशर, कस्तुरीचे सडे मार्गात घातले होते. पुष्परचना, रंगवल्लिका यांनी सर्वत्र सौंदर्य फुलले होते.
मंगल स्वरवाद्ये, घोषवाद्ये व तालवाद्ये यांचे ध्वनी दिशा कोंडून टाकत होते. दशरथाचा आनंदच जणू ध्वनिरूप होऊन जगभर झाला होता. दानांची मालिका सुरू होती. एकमेकांना अनेक भेटी व अहेर दिले जात होते. प्रजाजनांना दिलेली दाने अन्यथा न होता उपायनांच्या रूपात राजगृहाकडेच परत येत होती. देणारे व घेणारे एकच झाले होते. दशरथ व कौसल्य यांचा आनंद वर्णातीत होता. आज सूर्यवंशातील सर्व स्वर्गस्थ पूर्वज धन्य झाले होते, अधिकच तृप्त झाले होते. सुमित्रेलाही दिव्य पुत्र झाला. विष्णूचा अनुचर म्हणून शेषनाग सौमित्र झाला. रामचंद्राचा धाकटा भाऊ, त्याचे व रामाचे प्रेम व भक्ती जगाला आदर्श ठरली. लक्ष्मणाचे बंधू प्रेम म्हणजे राम व लक्ष्मण ही एकाच व्यक्तीची दोन रूपे इतके घनिष्ठ होते. लक्ष्मणाचाही जन्मोत्सव तेवढ्याच थाटाने झाला. सुमित्रा सर्वतोपरी सुखी व समाधानी झाली. दशरथाने ऋषी समुदायासह पुत्रमुख पाहिले. राम लक्ष्मण प्रत्यक्ष मातांच्या शरीरातून सामान्य मानवाप्रमाणे जन्माला आले नाहीत. अशा पुत्रांना अयोनिज आणि दिव्य पुत्र म्हणतात. कैकेयीला जे दोन पुत्र झाले तेही असेच अयोनिज होते. कौसल्येचा अर्धा पायस भाग व सुमित्रेचा अर्धा पायस भाग त्यांनी कैकेयीला दिला, म्हणून तिला दोन पुत्र झाले, भरत व शत्रुघ्न. यांचा ओढा आईपेक्षा रामाकडे व लक्ष्मणाकडे होता. तो याचमुळे दशरथाने परमानंदाने त्यावेळी मोठा जन्मोत्सव साजरा केला व अयोध्या नगरी आनंदोत्सवाने फुलली. एकही पुत्र संतान नसलेला राजाला ईश कृपेने 4 पुत्र प्राप्त झाले. तेही विष्णू, अनंतशेष व विष्णूची आयुधे यांचेच अवतार होते. हे 4 पुत्र म्हणजे काय? हे जणू 4ही पुरुषार्थ होते. आत्मा व सत, चित आणि आनंद होते. 4ही वेदच समूर्त झाले होते. चित्त चतुष्टयच सुख रूपाने पुत्र बनले होते. सकळ जगाचा निज विश्राम, सर्व सुखाचा आराम, निष्कामतेचा पूर्ण काम तोच राम होय. सर्व लक्ष ज्याच्याकडे द्यावे असा अलक्षण आणि सर्व लक्षणांनी पूर्ण जो ब्रह्मरूपी ईश्वर तोच लक्ष्मण होय. कैकेयीचा भरत हा पुत्र म्हणजे ज्याने सर्व पदार्थ भरलेले असतात, सदा सर्वदा पूर्णपणे व्यापलेले असतात, ते ब्रह्म म्हणजेच भरत होय. आणि संसार रूपी भवरूपी शत्रूचे जो हनन करतो तोच शत्रुघ्न होय. 4ही पुत्रांचे असे नामकरण वशिष्ठ गुरूंनी यथोचित रीतीने केले. अयोध्या नगरी भगवंताच्या अवताराने जगद्वंद्य झाली. श्री भावार्थ रामायण बालकांड श्री राम जन्म प्रसंग निरूपण नावाचा 6वा समास समाप्त. कुंडली कवरदे हरी विठ्ठल. श्री रामचंद्रार्पणमस्तु. श्री एकनाथ महाराजार्पणमस्तु. जय जय राम कृष्ण.